आगे बढ़ते हैं हमारे ग्रैंड एंट्री की तरफ। आज के दिन की आखिरी मैच। यस, एंट्री होने के बाद मैं राजा को बताऊंगा आपको, पहले एंट्री कराते। यस, साई विवान टीम के लिए जोरदार तालियां हो जाए। द ग्रैंड एंट्री ऑफ टीम साई विवान, भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6, presented by BC4 and Altaf Sheikh Bali. और अब ओपनिंग पेयर ऑफ रिग्नेश 11, बुला रहा हूं। आइए राजा गुलवी, जिनको 5,000 रुपए हमारे बीपीएल के थर्ड प्राइज स्पॉन्सर मंचा गुलवी साहब ने दिए दर्शन बांधे करके कैच के लिए। प्लीज, क्योंकि हमारे स्पॉन्सर है, आपको स्कैनर भेजना है। राजा, कभी कैच के लिए 5,000 मिले थे? नहीं, फर्स्ट टाइम मिला है। क्या बात है, ये मंचा गुलवी का दिल है। हाँ, यस मंचा सर, आपको स्कैनर आ रहा है। थैंक यू सो मच हमारे मंचा गुलवी साहब, जो कि हमारे थर्ड प्राइज स्पॉन्सर है। और राजा गुलवी को पहली मर्तबा कैच के लिए 5,000 दिए गए हैं। थैंक यू सो मच। यस, थैंक यू। अब चलेंगे हमारे ग्रैंड एंट्री की तरफ। ओपनिंग पेयर ऑफ टीम रिग्नेश 11, जोरदार तालियों से स्वागत करेंगे। ये ग्रैंड एंट्री अब हम देखने वाले हैं। ओपनिंग पेयर ऑफ टीम रिग्नेश 11। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू यू कॉम्बॉक्स। कडक एंट्री या दोन्ही प्लेयरची बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। योगेश बालेकर ऍक्शन मध्ये परत एक वेळा आहे या मॅचच्या दरम्यान, आणि प्रतीक नाईक जो करतोय स्ट्राइक। भिवंडी प्रीमियर लीग प्रतीक नाईकच्या बरोबर योगेश बालेकर ही ग्रँड एंट्री होत असताना या पायरोजच्या मधून एक वेगळा स्वॅग वाटतो अशा स्पर्धेमध्ये। ज्यावेळेला अशी एंट्री होते, धावा कराव्या लागतील। जशी एंट्री झाली ग्रँड, तसा ग्रँड खेळ करावा लागेल या मॅच मध्ये प्रतीक नाईक आणि योगेश भालेकरला। प्रतीक नाईक, सतीश नाईक आणि सागर नाईक यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे। सलग 3 षटकार मारले तर कारिवली चर्चेमध्ये असतात ज्यावेळेला प्रतीक नाईक मैदानामध्ये खेळतात। आणि आता योगेश भालेकर देखील मैदानामध्ये उतरलाय, आणि आता बॉलर देखील तयार आहेत। कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याबरोबर समीर ठाकरे, आपलं स्वागत आहे। चला, मॅचला सुरुवात आता करायची आहे। चला, फिल्डिंग सजून घ्या, लवकरात लवकर सामना सुरू करा। दोन्ही टीम तयार आहेत। साई विवान आणि त्यांच्या विरोधात रिग्नेश 11 भिवंडी, असा हा महत्त्वपूर्ण सामना आहे। दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून या सामन्याचं महत्त्व वाढलंय। प्रतीक नाईक आणि योगेश भालेकर, लेफ्ट हँडेड बॅटर योगेश भालेकर ऑन स्ट्राइक। रिग्नेश 11 तयार। फर्स्ट ओव्हर वैभव माळी बॉलिंग साठी तयार। पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, बॅकफुटला जात असताना पंच केलाय। हा पंच सुपर पंच आहे, बॉल सीमा पार येतं। पहिल्या बॉलवर योगेश भालेकरचा चौकार। चांगला फटका, 4 धावा मिळाल्यात पहिल्याच बॉलवर। विट मिळाली होती पहिल्याच बॉलवर। दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे,
पॉइंटला फिल्डर आहे, एक सिंगल तिथे प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. पहिलं षटक आणि चांगली सुरुवात या ठिकाणी योगेश भालेकरच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाली आहे. 5 धावा स्कोर कार्डवर रिग्नेश 11 आणि त्यांच्या विरोधात तुम्ही लढत पाहतायत साई विवान. टर्न केल्या बॉलला, गॅपमध्ये चाललाय बॉल, फिल्डर धावतायत बॉलच्या मागे, रेस लागली आहे फिल्डरची आणि बॉलची आणि शेवटी ती रेस थांबली आहे. बॉल अडवण्यामध्ये यश, 2 धावा ॲड होतील प्रतीक नाईकच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 7. मागच्या मॅचमध्ये सपशेल अपयशी ठरली होती फलंदाजी रिग्नेश 11ची. AB स्पोर्ट्सच्या विरुद्ध ऑल आऊट झाले होते, परंतु या मॅचमध्ये सध्या सुरुवात धडाक्यात केली आहे दोन्ही ओपनर्सनी. हो, 56 धावांचं लक्ष असताना चर्चा सुरू होती की सहजगत्या रन चेज होईल. ज्या प्रकारे बॅटिंग या संपूर्ण स्पर्धेमध्ये रिग्नेश 11 संघानं केली आहे, परंतु त्या ठिकाणी गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली, जिथे हेमंत हरटचा तो स्पेल आणि करण अंबालाची गोलंदाजी. पाठीचा कणाच मोडला होता बॅटरच्या त्या मॅचमध्ये. त्या दोघांनी समोर केल्या फोर्स आणि मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीक नाईकच्या बॅटमधून चौकार. ऑन द राईट्स विथ द बाउन्सचा फटका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. राऊंड द विकेटने तर सध्या टर्न थोडासा जरूर मिळाला, शार्पली आउटकटर होत होता, परंतु विथ द बाउन्स समोर व्ही मध्ये चांगला खेळतो प्रतीक नाईक आणि त्याच्या बॅटमधून क्लासिकल चौकार आलाय. चांगलं टायमिंग. पुढे टाकलाय बॉल, ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्ह मिडॉनला सरळ फिल्डरच्या हातात जाईल. षटक क्रमांक पहिलं इथे सुरू असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा, 11 विदाउट लॉस. 5 बॉलचा खेळ संपलाय. 2 चौकार या ओव्हरमध्ये, एक डॉट बॉल, एक डबल, एक सिंगल अशी धावसंख्या उभारण्यात यश. शेवटच्या बॉलवर बॅटचा स्विंग चांगला आहे, डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, फिल्डर नाहीये तिकडे, बॉल जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, 4 धावा देऊन जाईल. पहिले षटक संपलंय. रिग्नेश 11 भिवंडीच्या खात्यामध्ये आहेत 15 धावा. गुड स्टार्ट फॉर द टीम रिग्नेश 11 राहनाल. जबरदस्त सुरुवात दोन्ही फलंदाजांनी सलामीला येत असताना दिली आणि या सुरुवातीची गरज आहे. साई विवान एकही सामना त्यांनी जिंकलेला नाहीये, परंतु आता या स्पर्धेतून जाता जाता शेवट गोड करायचा आणि या हेतून तो संघ उतरलाय. हा एखादा तरी सामना जिंकावा, परंतु आता सध्या जो खेळ आपल्याला बघायला मिळाला बॅटिंग करताना रिग्नेश 11चा, इथून जिंकून ग्रुप क्लिअर करायचा आहे, क्वालिफाय व्हायचं आहे BPLच्या 6व्या पर्वामध्ये. तो इंटेन्शन आणि त्या इंटेंटने उतरलेले हे दोन्ही सलामीवीर. 15ला एकही गडी गमावलेला नाहीये. गुड स्टार्ट. आणि ऑल इंडिया आयकॉन खेळाडू देखील या टीमचा चमकलेला नाहीये विश्वनाथ जाधव. त्याच्याही बॅटमधून आणि त्याच्याहीकडून विकेट तेवढ्या आलेल्या नाहीयेत, तशी गोलंदाजी झालेली नाहीये या टीमसाठी आपण विचार केला तर. परंतु आता शेवट गोड करावा लागेल, चांगलं कमबॅक करून द्यावं लागेल. महत्त्वाचा सामना आहे. योगेश भालेकरच्या खात्यामध्ये 5-10 धावा केल्यात प्रतीक नाईकने. 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. चांगली सुरुवात झाली आहे रिग्नेश 11 राहनाळ भिवंडी या टीमची. सेकंड ओव्हरमध्ये विश्वनाथ जाधव मिनार विलेज कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार. पॉवर प्लेचं षटक आहे. मागच्या मॅचमध्ये सपाटून मार खाल्ला बॅटरनी, परंतु या मॅचमध्ये सुरुवात चांगली केली आहे प्रतीक आणि योगेश या दोन्ही फलंदाजांनी. पहिला बॉल, बॅटचा स्विंग सांगतोय की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. याच गोष्टीचा मी उल्लेख केला की विश्वनाथ जाधवने तो प्रभावच टाकलेला नाहीये या लीगमध्ये आणि सुरुवात त्याची याही ओव्हरमध्ये खराब झाली आहे. पहिला बॉल सिक्सर. एक पूर्ण BPLची सीझन या खेळून गाजवली होती, ज्यावेळेला मालिकावीराची बाईक जिंकला होता, परंतु या पर्वामध्ये विश्वनाथ जाधव सपशेल फेल ठरलाय. त्याच्या विरोधात योगेश भालेकरचा पहिला वार पाहायला मिळाले. पहा, अगेन्स्ट टर्न हा फटका स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवला. 6 धावांकरिता षटकार. तो सीझन 3 होता, हा सीझन 6 आहे आणि 3 नंतर 6 ज्या वेळेला जोडला जातो त्यावेळेला 36चा आकडा होतो. या वेळेला त्याचा बॅटर बरोबर 36चा आकडा आहे आणि बॅटर त्याच्या विरुद्ध हावी झालेत. हा बॉल कमबॅक बॉल चांगला टाकलाय योगेश भालेकरच्या विरुद्ध. टीमची धावसंख्या 21, 21 धावा. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा थांबवाव्या लागतील कारण या स्पर्धेमध्ये छाप सोडायची आहे. अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही चाललेलात. यावेळेला मिड ऑफ आतमध्ये त्याच्या डोक्यावरून बरोबर बॉल वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न भालेकर करताना दिसतोय. 2 धावा घेऊन जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रतीक आणि भालेकर मध्ये. बॉलच्या मेरिटवर या ठिकाणी फटके बघायला मिळालेत. ज्या वेळेला पुढच्या लेंथवर बॉल आला तेव्हा
चांगला सर्कल भेदण्याचा प्रयत्न केला, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. बाउंड्री येत नसतात त्यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं तेवढंच महत्त्वाचं असतं आणि ते खेळ. परत एक वेळा बॉल हवेत आहे, फिल्डर होता तिथे खराब फिल्डिंग, इथे फायदा मिळेल. गोलंदाज करणार काय जर अशी फिल्डिंग झाली तर. बॉल सीमा पार, येतोय चौकार. थोडासा दर्जा नक्की कमी बघायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्याच्याचमुळे साई विवान संघ थोडा बॅकफुटला पाहायला मिळाला. गोलंदाजी ज्या ज्या वेळेला चांगली राहिली त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ थोडी कमी मिळाली आणि क्लासिकल ऑफ ड्राईव्ह होता, लॉफ्टेड जरूर हवेत होता, झेल घेण्याचा प्रयत्न केला. हा बॉल सोडून दिलाय, जाऊ दिलाय आणि पंच सांगतायत डॉट आहे. डॉट बॉल विश्वनाथ कडून कमबॅक केलंय. ज्या ज्या वेळेला सिक्सर किंवा चौकार त्याच्या विरोधात आलाय त्यानंतर तो कमबॅक करताना दिसलाय. 27 धावा 27. शेवटच्या बॉलवर परत एक वेळा दिशा देत असताना पॉइंट मधून काढले, बॉलला रस्ता दाखवला, हलक्या हाताने 2 धावा घेऊन जाईल. ओव्हरची होते आता इथे समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 29 विदाउट लॉस. टीम रिग्नेश 11. गुड बॅटिंग, गुड पॉवर प्ले फॉर रिग्नेश 11 राहनाल. 29 धावा एकही गडी न गमावता त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत, जमा केलेल्या आहेत. याचा अर्थ एक सर्वोत्तम त्यांनी देण्याचा प्रयत्न केला पॉवर प्लेच्या ह्या दोन्ही षटकांमध्ये. प्रतीक नाईक 10 वर्ष त्या बॅटिंग करतोय, 4 चेंडूंमध्ये चांगल्या स्ट्राईक रेटनं त्याची फलंदाजी होते आणि एका बाजूला योगेश भालेकर आक्रमक रूप त्याचंही आपल्याला बघायला मिळालं. 19 वर सध्या नाबाद 8 चेंडूंचा सामना करत असताना गोलंदाजीमध्ये एकही एक्स्ट्राची धाव खर्च केली नाही, परंतु फलंदाजांनी बाउंड्रीजच्या स्वरूपामध्ये आतापर्यंत 4 चौकार आणि 1 षटकार या पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये कंप्लीट केलेला आहे. किरण पाटील तिसऱ्या षटकामध्ये इथून त्याला विकेटचा शोध घ्यावा लागेल. जी भागीदारी वेगाने सुटली आहे, सुसाट निघाली आहे, त्या भागीदारीला त्याला ब्रेक करावं लागेल. तेव्हा कुठेतरी या मॅचमध्ये या डावामध्ये कमबॅक होऊ शकतो साई विमान संघाचा. नॉन पॉवर प्लेमध्ये मोस्ट ऑफ फिल्डर ऑन दी बाउंड्री लाईन प्रोटेक्शन करण्यासाठी डीपमध्ये सेट करण्यात आले. लॉंग ऑन, मिड विकेट आणि डीपमध्ये एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतोय किरण पाटील. पहिलाच बॉस कमी गतीने टाकलेला स्लो वन आणि पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलनं सुरुवात करतोय किरण पाटील आपल्या षटकाला. आता थोडेसे दवबिंदू आणि जरूर त्याचा कुठेतरी गोलंदाजांना त्रास होतोय. तेच पाहिलं ज्या वेळेला त्याचा पाय लँड होतो त्या ठिकाणी जरूर थोडासा स्लीप झाला. पाय ग्रीप करण्यामध्ये थोड्याशा समस्या निर्माण झाल्यात. हो, थंडी जसजशी वाढेल तसं तसा दवबिंदूचा इथे परिणाम जाणवेल आणि आता आपण पाहतोय मागच्या मॅचच्या तुलनेमध्ये इथे दवबिंदू जास्त पाहायला मिळतील. हे पहा सध्या दाखवलं जात आहे प्रिन्स मूवीच्या माध्यमातून, ते दवबिंदू देखील चमकत आहेत. प्रतीक नाईक ऑन स्ट्राईक. किरणचा बॉल समोर उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्लासिकल फटका स्ट्रेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा प्रतीक नाईकचा एअर स्ट्राईक सिक्सर. सुरू झाली आहे स्ट्राईक प्रतीक नाईकची. याच्यासाठी तर जाणला जातो आणि नाद करा आमचा कुठे असंच म्हणत असणारा हा नादिष्ट फटका प्रतीक नाईकचा. समोर डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफला सिक्सर मारलाय प्रतीकने. किरणच्या विरोधात रन केलेत प्रतीकने. व्ही मध्ये फार सुंदर घेतो. समोर लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डाऊन दी ग्राउंड, चांगले फटके प्रतीक नाईकच्या बॅटमधून आपण नेहमीच बघत आलो आणि इथे क्लासिकल स्ट्रोक थोड्या थंडगार वातावरणामध्ये नक्कीच आता किरणला गरमी आणली असेल या फटक्याने. आणि आता पुन्हा लॉफ्टेड इट, आता मिड विकेटच्या पलीकडे. वन मोर बिग हिट सिक्सर. परफेक्ट पिकअप शॉट इथे पाहायला मिळतोय किरण पाटीलच्या विरुद्ध. आणि किरण पाटीलने देखील या भिवंडी प्रीमियर लीग मध्ये 4 मॅच मध्ये फक्त 2च विकेट घेतल्यात. याच्यावरून अंदाज तुम्ही बांधू शकता त्याच्याही खात्यामध्ये विकेट नाही आहेत. आणि सध्या एअर स्ट्राईक सुरू आहे बॅटिंग करत असताना. बॅटर प्रतीक नाईकची बॅक टू बॅक 2 सिक्सेस त्याने ठोकलेत या मॅच मध्ये. भिवंडी तालुक्यामधील फार कमी असे खेळाडू की ज्यांनी मालिकावीराची कार जिंकली आहे, त्यामध्ये प्रतीक नाईक हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. आणि सध्या कमाल फलंदाजी. फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना लॉंग द ग्राउंड, लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवरती येणार तोपर्यंत वेळ होती 1 धावेची. सिंगल डबल देखील चालू ठेवल्यात प्रतीकने. प्रतीक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो आणि नेहमीच धावांचा शोध घेत असतो. धावांची भूक त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते आणि ते इथेही दिसतंय ज्या पद्धतीने तो खेळतोय. टीमची धावसंख्या 42, 42 धावा. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस.
नाही, इम्पॉर्टंट म्हणजे काय तर इनिंगला मोठं करणं तो जाणतो. मोठे फटके येतात, त्याचबरोबरीने सिंगल डबल्सला तेवढंच महत्त्व देतो. इनिंग बिल्डअप करतो आणि ते गरजेचं आहे. ॲज अ ओपनर जर तुम्ही खेळता संघासाठी तर ते तुमचं काम महत्त्वाचं म्हणतं की इनिंग मोठी कशी होणार, डाव पुढे कसा जाणार. आणि सध्या दोघांनी 42 धावांची भागीदारी केली आहे विघ्नेश इलेव्हनसाठी. फुल टॉस आहे, आता पीक केलाय, फुल टॉस बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या पलीकडे. षटकार पिक केलं आणि टिक केलंय बॅटने 6 धावांसाठी. योगेश भालेकर देखील कसा बागे राहील. किरण हा बॉल चुकीच्या लेंथवर होता, पायावर फुल टॉस टाकू शकत नाही भालेकर समोर तुम्ही. भालेकर बरोबर बॅटने सरळ फेकतो बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला हिट, तुंग षटकार. 6 धावा मिळतील. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर पार्टनरशिप वाढते. धावा झाल्यात 48. जबरदस्त फलंदाजी किरण पाटीलच्या विरोधात. मी अगोदर देखील उल्लेख केला की या थंडगार वातावरणामध्ये किरण आता गरम झाला असेल. ज्या प्रकारे त्याच्या विरोधात फलंदाजी झाली आहे भालेकर. हा बॉल थोडासा त्या वेगामध्ये परिवर्तन करण्यात आला, कमी गतीने टाकला आणि ऑप्शनच्या बाहेर होता, सोडून दिला बॉल. आणि हा फायनली शेवटचा बॉल डॉट येतोय. 19 धावा किरण पाटीलने खर्च केल्या आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 विदाउट लॉस. 16च्या सरासरीने बरसले ते दोन्ही फलंदाज. एकाने 25 केल्यात 10 बॉलमध्ये, एकाने 8 बॉलमध्ये 23 केल्यात. प्रतीक नाईकची मी चर्चा करतोय. 8 बॉल 23, 10 बॉल 25. योगेश भालेकर 250चा स्ट्राईक रेट भालेकरचा आहे. लाजवाब बॅटिंग, चांगला खेळ. 3 ओव्हर समाप्त, 3 नंतर 48 विदाउट लॉस. साई विवानच्या विरोधात कुठेतरी साई विवानच्या कॅप्टननं टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला. कारण अंडर फ्लड लाईट आणि ज्या वेळेला लेट नाईटमध्ये मॅचेस जातात त्या कंडिशनमध्ये धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण झालं अनेक साऱ्या संघांना. परंतु कॅप्टननं तरीही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो कुठेतरी आश्चर्यचकित करण्यासारखाच होता. आणि तो कुठेतरी आता अंगलटके येताना देखील आपण पाहिलं, कारण 3 ओव्हर्समध्ये 48 धावा त्या ठिकाणी कुठून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी. विश्वनाथ जाधव आता गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पॉवर प्ले मधील गोलंदाजी त्याची आपण पाहिली तर 14 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि आता त्याला कंटिन्यू ठेवलंय. कॅप्टननं पुन्हा त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय, त्याच्यावर विश्वास दाखवलाय. या गोष्टीचा मी मगाशी उल्लेख करत होतो. इकॉनॉमी पहा या गोलंदाजाचा. 17चा इकॉनॉमी. 4 मॅचेस, फक्त 2 विकेट आल्यात त्याच्या खात्यात आणि त्याच्या विरुद्ध सातत्याने प्रहार केला गेलाय. विश्वनाथ जाधव. हे भिवंडीचं क्रिकेट आहे. इथे तुम्ही 1 वर्ष चांगलं क्रिकेट खेळून जाल, तुमच्या नावाची चर्चा होईल, परंतु ज्यावेळेला तुम्ही परत याल तुम्हाला प्रत्युत्तर दिलं जाईल. आव्हानात्मक क्रिकेटची चर्चा सातत्याने सुरू असते. डेफिनेटली आव्हानात्मक क्रिकेट तुम्हाला नेहमीच भिवंडीमध्ये खेळायला मिळेल. चॅलेंज मोठमोठं तुम्हाला दिवसेंदिवस वाढताना दिसेल आणि तेच चित्र आपण पाहिले सध्या. 49 धावा, भागीदारी फार मोठी होताना दोन्ही फलंदाजांमध्ये. कारण इथून सामना जिंकून विघ्नेश इलेव्हन राहणारला क्वालिफाय करायचा आहे आणि इथून सामना जिंकून साई विवानला कुठेतरी गोड अंत करायचा आहे या BPL पर्वाचा. आणि समीर, हे फक्त विश्वनाथ जाधवच्या बद्दल झालेलं नाहीये, हे विजय पावलेच्या बद्दल देखील झालंय. कारण मला अजूनही आठवतंय विजय पावलेच्या त्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा मारल्या होत्या गोरसीच्या ग्राउंडवर. मग तो त्यानंतर एका सीझनला खेळण्यासाठी आला आणि त्यानंतर या 6व्या सीझनला खेळण्यासाठी आला. तोही देखील 3च वेळेला ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाज आहेत ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा त्यांच्या विरुद्ध आक्रमणही झालंय, त्यांनी चांगला परफॉर्मन्सही केलाय आणि त्यांनी नावही केलंय. म्हणजे यावरून एकंदरीत कळून येतं की भिवंडीचं क्रिकेट हाय क्वालिटीचं आहे, उच्च कोटीचं आहे. त्याचं स्टँडर्ड एक वेगळ्या लेवलचं आहे. या दरम्यान एक चांगला स्वीचिटचा फटका पाहायला मिळाला. 2 धावा भालेकरच्या बॅटमधून आणि धावसंख्या 51-50 आकडा पार केलाय तो विघ्नेश इलेव्हन संघानं. विश्वनाथ जाधव राऊंड द विकेट ना. योगेश समोर यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल, यावेळेला पुन्हा क्रॅकिंग स्ट्रोक. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता आणि त्याला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल नेत्रदीपक चौकार. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. थोडासा बाहेर टाकलेला बॉल होता विश्वनाथ जाधवचा, तयारच होता या स्ट्रोकसाठी. पहा काय ड्राईव्ह केला. हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना खोदून काढला अक्षरशः या बॉलला. एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये यांनी 4 धावा वसूल केल्यात योगेश भालेकरने. हो, यावेळेला चांगली लाईन. आतमध्ये येणारा बॉल मोठा फटका खेळायचा होता. 8 चेंडू निर्धाव येतोय
अशा प्रकारे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. निडरपणे खेळ तुम्हाला करावा लागेल. हे पहा, चांगला बॉल थोडासा मूव होताना आपण पाहिला आणि पूर्णपणे बीट करत असताना भालेकरला 31 वर सध्या बॅटिंग करतोय योगेश. आता समोर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. कवचचा फिल्डर डाऊन दी बॉल, वैभव माळी. चूक होणार नाही आणि आता फायनली पहिला धक्का लागतोय. 55 या भागीदारीनंतर पहिला खेळाडू बाद योगेश भालेकर बॅक टू द आउट. 55 धावांचा स्टँड दिला आणि त्याच्यानंतर परत तोच फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु कवचला बॉल हवेत राहिला आणि एक चांगला झेल टिपला गेला. आऊट झाला बॅटर भालेकर, परंतु त्याच्या अगोदर त्याने त्याचं काम केलं होतं. विश्वनाथच्या विरुद्ध आक्रमण करत असताना त्याची विकेट आली आहे आणि शेवटी विकेटच्या कॉलममध्ये 1 अंक लिहिला गेलाय. भालेकर आऊट. न्यू बॅटर येईल मैदानामध्ये आता अक्षय पाटील मोन्या. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू अक्षय पाटील मोन्या फलंदाजी करण्यासाठी आला. मागच्या मॅचमध्ये पूर्णपणे फ्लॉप शो राहिला, बॅटिंगचा पूर्ण फ्लॉप शो राहिला होता AP स्पोर्ट्सच्या विरोधात, परंतु आता त्याच्यामध्ये सुधारणा बघायला मिळाल्यात. कसं आहे ना की एखादी गोष्ट ज्या वेळेला आपल्याकडून चुकीची घडते त्या गोष्टीची चिंता न करता त्या गोष्टीचं चिंतन करणं महत्त्वाचं आहे आणि तेच केलं आहे. जिथे जिथे चुका झाल्या त्याचं चिंतन केलं आणि त्या चुकांचं निरसन कसं करता येईल, त्या चुका कशा सुधारता येतील त्याच्याकडे आता कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळालं आणि त्याच्याचमुळे एक मोठा स्टँड, मोठी भागीदारी या दोन्ही सलामीवीरांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. पहिला बॉल फेस करताना चांगला कवचला ड्राईव्ह केला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने अक्षय ऑफ द मार्क. धावसंख्या 56. 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि विश्वनाथनं आता या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 8 धावा खर्च केला, 1 विकेट त्याला मिळाली आणि 2 षटकांचा स्पेल त्यानं हाताळला. 22 धावा खर्च करताना 1 विकेट त्याच्या स्पेलमध्ये त्यानं प्राप्त केली. 56 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 14ची सरासरी कायम ठेवली आहे. 4 ओव्हर नंतर 56 धावा फलकावर लागल्यात. विश्वनाथने 2 ओव्हरमध्ये 22 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याने घेतली. प्रतीक नाईकने 9 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली. अक्षय नुकताच बॅटिंगसाठी आलाय आणि आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये परत एक वेळा तो अटॅक अपेक्षित आहे. दुसऱ्या बाजूला रिग्नेश इलेव्हनचा विचार केला तर आणि इथे शेवट गोड करावा लागेल टीम साई विवानला आणि चांगला खेळ करणं गरजेचं आहे. साई विवान या टीमकडून ती अपेक्षा आता वाढली आहे, कारण शेवटी काय असतं, जेव्हा तुम्ही भिवंडी प्रीमियर लीग खेळता, अनेक मॅचेस हारता, त्यावेळेला सगळ्यांच्या नजरा तुमच्या शेवटच्या मॅचवर असतात, इवन ओनरच्या देखील, की तुम्ही शेवटच्या क्षणाला तरी एक सामना जिंकून देणं गरजेचं वाटतं प्रत्येकाला, प्रत्येक ओनरला. त्याच्यामुळे तुम्हाला कसोशीने प्रयत्न करणं गरजेचे आहेत. प्रयत्न तो करावा लागेल. आता इथून साई विवानच्या गोलंदाजांना कमबॅक करावा लागणार आहे. किरण पाटील पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केल्या, परंतु कॅप्टननं पुन्हा त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू सोपवला. गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला बॅटर अक्षय पाटील. अक्षय मोन्या स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. किरण त्याच्या समोर आहे. पहिला बॉल मोन्याने उडवलाय, बॉल हवेत आहे, उंच जास्त गेलाय, पाहूया डिस्टन्स मिळतंय का. डीप मध्ये फिल्डर येत आहेत, कॅच पकडलाय, मोन्या आउट. परत एक वेळा फ्लॉप शो बॅटिंग मध्ये मोन्याचा आणि किरण पाटीलच्या खात्यामध्ये ही विकेट आहे. दुसरा धक्का रिग्नेश इलेव्हनला. का विश्वास दाखवला कॅप्टननं किरण पाटीलवर. कॉटेल ऑफ भिवंडी या नावानं प्रसिद्ध असणारा खेळाडू आणि मोठमोठ्या टुर्नामेंट तोही खेळत आलेला आहे. अक्षय पाटील समोर अनेकदा त्याने देखील सामने खेळले असावे. ओपन फॉर्मॅटमधून हे पहा पूल करण्याचा प्रयत्न, अक्कूट टप्प्याचा चेंडू होता, परंतु ताकद या फटक्यामध्ये तेवढी झोकता आली नव्हती आणि चांगला झेल प्रज्वलच्या माध्यमातून पकडण्यात आला. किरणना ही पहिली सफलता मिळाली आणि दुसरा धक्का लागला रिग्नेश इलेव्हन रहानाल संघाला. जज करता आलेला नाहीये. बाउन्सला स्टिकरच्या आसपास बॉल लागला आणि त्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. बॉल जास्त उंच गेला आणि डीपमध्ये एक चांगला झेल टिपण्यात आलाय. विकेट आली आहे, दुसरी विकेट. धक्का बसलाय रिग्नेश इलेव्हन भिवंडीला. मोने आउट. मॅचमध्ये कमबॅक होतंय. मी जसं की म्हटलं होतं, साई विवान हा संघ नक्की प्रयत्न करेल या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. त्याच्यामुळे हे 12 बॉल खूप महत्त्वाचे आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 81 दाखवतोय, परंतु तुम्हाला त्याच्या अगोदर थांबवावं लागेल रिग्नेश इलेव्हनला. परंतु रिग्नेश इलेव्हनचे जे समर्थक आहेत, स्वतः रिग्नेश पाटील देखील विचार करत असतील की इथून या येणाऱ्या 11 बॉलमध्ये मोठमोठे 3-4 जरी फटके आले तरी देखील 80चा स्कोर इथे
पाहायला मिळेल रिग्नेश इलेव्हनच्या खात्यात आणि त्याच्यासाठी मोनिश पाटीलला आता बॅटिंगसाठी पाचारण करण्यात आलंय. लेफ्टी बॅटर आणि एक स्टायलिश बॅटर जो नेहमीच त्याच्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मोनिश पाटील क्षेत्ररक्षणामध्ये ती चांगली चुणूक त्याने दाखवली, परंतु आता बॅटिंगमध्ये तीच करामत त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळेल का? आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे समीर, ग्रुप ए मध्ये 2 अर्धशतक आपण पाहिले. ग्रुप बी मध्ये कुठल्याच बॅटरने अर्धशतक ठोकलेलं नाहीये. हायएस्ट रन राहिलेले आहेत ग्रुप बी मध्ये 47. हलक्या हाताने ढकललाय. ग्रुप ए मध्ये प्रथमेश राठोडने पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना डिफेन्सिव्ह फटका मोनिश पाटीलचा बघायला मिळाला. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन केले आणि आता स्ट्राईकला असेल प्रतीक नाईक. हा दोन्ही बॅटर ते ए मध्येच होते, आरफ अँड प्रथमेश. ग्रुप बी मध्ये अर्धशतक आलेलं नाहीये. नाईस इन्फॉर्मेशन साहेबा. आणि आणखीन एक डॉट बॉल इथे येतोय किरणच्या माध्यमातून. किरण आता बॉल चांगले फिरवतोय, ग्रिप चांगली करतोय. पहा बॉलवर कशी बोटे फिरवली आणि बॉल कसा फिरतोय पहा. चांगलं टेलिकास्ट. नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर रायटी बॅटरसाठी डॉट. 3 बॉलचा खेळ संपलाय. एकच धाव या ओव्हरमध्ये आली आहे. प्रतीक नाईक. फुलर लेनचा बॉल होता, कव्हर्सला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. 2 रन घेण्याचा प्रयत्न आणि त्या 2 धावा कंप्लीट होतील. डबलने टीमची धावसंख्या 59. चांगले धावतात विकेटच्या मध्ये. दोन्ही यंगस्टर खेळाडू आहेत आणि तो युवा ज्या वेळेला यंग ब्रिगेड मैदानामध्ये असते त्यावेळेला तो जोश, युवा जोश तुम्हाला मैदानात नेहमीच बघायला मिळतो सातत्याने. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं. परत एक वेळेला बॉटम हँडचा वापर इथे केला. फुलर लेनचा बॉल होता, ऑफ ड्राईव्ह स्ट्रेटिश मारलाय फटका. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. 60 धावा आल्यात. स्कोअरबोर्डवर शेवटचा बॉल या ओव्हरचा असेल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. तर किरणने पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या होत्या. मागच्या 15 बॉलची कहाणी जर तुम्ही पाहिली ना तर त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार लागलाय. परंतु मागच्या काही बॉलची जर कहाणी पाहिली तर त्याच्यामध्ये विकेट्स देखील आल्यात 2 आणि तिथून ब्रेक लागलाय रिग्नेश इलेव्हनच्या गाडीला. नक्कीच. आणि किरण पाटीलला पुन्हा काय इन्व्हाइट केलं त्याचं उत्तम उदाहरण आता मैदानामध्ये आपल्याला त्यानं दाखवलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा खर्च केला. कॅप्टननं जो विश्वास दाखवला, कॅप्टनचं कौतुक करेन, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये एखाद्या गोलंदाजाच्या विरोधात एवढा धावा येतात आणि त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये पुन्हा चेंडू सोपवला जातो म्हणजे भरपूर मोठी रिस्क देखील असते कॅप्टनसाठी. परंतु हा निर्णय त्याचा योग्य होता. तो किरणनं त्याला योग्य ठरवून दिलेला आहे ज्या प्रकारे गोलंदाजी केली. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटच्या बॉलवर कडक शॉट. मोनिशने स्विच केलंय बॅटला, फेकून दिलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय सिक्सर रिग्नेश इलेव्हनच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 66. हा स्टायलिश बॅटर आहे आणि स्टायलिश फटक्यांसाठी खरं तर या फलंदाजाला ओळखलं जातं. वाव, काय फटका खेळलाय. कडक स्विच हिट. ज्या दिशेनं बॉल कोण तयार करून निघत होता विथ द स्विंग हा फटका पाहायला मिळालाय. मोनिश पाटीलच्या बॅटमधून दमदार षटकार, क्लासिकल षटकार. या फटक्यामध्ये सर्व काही बघायला मिळालं. ताकद, त्याचं टायमिंग. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 66. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 63 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन षटकांचा स्पेल किरण पाटीलचा, ज्याने 29 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाची विकेट त्याला मिळाली, परंतु थोडासा महागडा राहिला. या कंडिशन मध्ये आपण जर विचार केला तर धावांचा पाठलाग होणं भरपूर कठीण राहिलं. मागच्या मॅच मध्ये विवेक शेलार आणि दर्शन बांदेकर जसा खेळत होता असं वाटलं होतं की तो सामना ते घेऊन जातील, परंतु जशी विवेकची विकेट मिळाली त्याच्यानंतर दबाव आला आणि त्यानंतर शुभम स्ट्रायकर्सने फायनली तो सामना जिंकला. परंतु आता ह्या सामन्यामध्ये प्रतीक सुरुवातीला फार वेगाने धावा बनवत होता, परंतु त्यानंतर प्रतीकचा डाव थोडासा स्लो पाहायला मिळाला आणि आता मोनिश पाटीलनं आलेल्या षटकार मारलाय. आता बाली सर यांना दाखवलं जातं टीव्ही स्क्रीनवर. प्रेसिडेंट ऑफ BC4 त्यांच्या माध्यमातून भिवंडी प्रीमियर लीगचं हे पर्व तुम्हाला बघायला मिळते. 6वं. मांगीलाल पालीवाल चेअरमॅन
त्यांच्या अथक परिश्रमातून आणि BC4 संपूर्ण कमिटी, अल्ताफ बाली सरांच्या सोबतीनं सुभाष ठाकरे, त्याचबरोबर अमोल पाटील आणि बंटी शेळके यांचंही तेवढंच मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिले आणि त्यांची तेवढीच मेहनत राहिली आहे. अंतिम ओव्हरमध्ये सौरभ भोईर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. स्ट्राईक एंडला प्रतीक नाईक 27 वर बॅटिंग करताना 12 चेंडूंचा सामना त्याने केलाय. पहिलाच बॉल समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफचा फिल्डर बॉलवर येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. किरण पाटीलचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने स्कोर 67 या आकड्यावर. मोनिश लेफ्टी बॅटर, फार कमी त्याला संधी मिळाली. खरं तर BPLचा आपण विचार केला तर टॉप ऑर्डरच्या बॅटर्सनं मागच्या काही मॅचेसमध्ये चांगला परफॉर्म केला. मागच्या सामन्यामध्ये जरूर त्याला संधी मिळाली होती. हेमंत आरटच्या विरोधात एक षटकारी त्यानं लगावला होता, परंतु मोठा डाव तो खेळू शकला नव्हता. आता त्याच्याकडे एक संधी आहे. पुन्हा रिव्हर्सचा हा फटका त्यानं बाहेर काढला. थोडासा लेंथमध्ये थोडा बदल करण्यात आला. पहिला बॉल फुलर लेंथ, रनआउटची संधी आणि आता बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ते मोनिशला आता मैदान सोडावं लागेल. तिसरा धक्का. जास्त जोखीम घेतली आहे मोनिशने, कारण परत एक वेळा तोच फटका सजवला होता त्याने बॅटला स्विच करत असताना. डीपमध्ये पॉइंटला फिल्डर धावला, त्याने बॉल अडवला आणि थ्रो पाहायचा बरोबर विकेट कीपर एंडला त्याच्या हातात. मग काहीच करायचं नव्हतं विकेट कीपरला. बस त्या बेल सोडवल्या आणि बॅटर आउट, फ्रेममध्ये नव्हता. आणि ज्या गोष्टीची मी चर्चा करत होतो, दवाचा परिणाम पहा. हळूहळू जसा सामना पुढे चाललाय दव जास्त पडतंय आणि त्याचमुळे बॉलला ग्रीप करणं, बॉल ओळखणं बॅटरसाठी देखील सोपं नाही आहे, कारण बॉल थोडासा काळा होतोय आणि त्याला कोरडा करण्यासाठी आपण पाहतोय त्या व्हाईट फटकीचा वापर केला जातोय मध्ये मध्ये. आणि बॉल स्किट झाल्यानंतर टाइम करणं थोडंसं डिफिकल्ट होतं बॅटर्ससाठी. म्हणजे दोघांना तेवढाच तो इम्पॅक्ट दोघांना तेवढाच पडतो. परिणाम फलंदाज असो किंवा गोलंदाज असो आणि इव्हन फिल्डिंग करतानाही असो. रझीक कुवारी यांना दाखवलं जाते, सोबतच कासिम बाबू एक चांगले क्रिकेटर आणि शाहिद खान, बिलाल शेख यांनाही त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. चर्चा सुरू आहे. उद्या मॅच आहे या टीमची, RKMचे या टीमचे, आणि प्लॅनिंग आतापासून सुरू आहे. RCC राऊंड, शाहिद खान इन ॲक्शन आणि गैसुद्दीन ची स्माइल दिसली. परत एक वेळा ताकदवान फटका आहे, उलटा सजवलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि झेल टिपलाय तिथे. चला जाता जाता रात्री 11:10 1,000 रुपयाची कमाई केली आहे लाल जॅकेटवाल्याने. क्या बात आहे, काय फटका खेळला. परंतु सागर पाटील मॅन फ्रॉम पोगाव नेहमीच चर्चेत राहिला हा देखील खेळाडू आणि आल्या रिव्हर्सचा फटका. कमालीचा टायमिंग होता आणि तिथे पहा प्रेक्षकांना झेल पकडत असताना झेल पकडले आणि त्याच्या नक्कीच चेहऱ्यावर तुम्ही हसू पाहतायत, कारण त्याला माहिती आहे की आता प्राइज आपल्याला मिळणार आहे BC4 कमिटीच्या माध्यमातून जो ठेवण्यात आलेला आहे. 1,000 रुपयाचं पारितोषिक सागरच्या बॅट मधून आलाय तो सिक्सर. यावेळेला थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल खेचली होती गती. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येतोय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने स्कोर आता पुढे गेलाय धावफलकावरती 75 धावा आणि आता फार मोठी टोटल आपल्याला बघायला मिळते. $75 रन्स. पुढचा बॉल प्रतीकचा मिस टायमिंग आहे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल येतोय मागे बिहाइंड विकेट. विकेट कीपर स्वतः बॉलवरती धावला आणि 2 धावा त्याच दरम्यान मिळाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आता 2 ने पुढे जाताना 77 फार मोठी टोटल आता सेट करण्यात आली आहे. रिग्नेश 11 राहणालचा बॉलिंग युनिट पाहता साई विवान समोर भरपूर खडतर आव्हान असणार आहे. ज्या प्रकारे धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. प्रतीक नाईक आता 30 वर जाऊन पोहोचलाय. हो यावेळेला शेवटचा बॉल आणि पुन्हा एक चांगला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय लॉंग ऑनच्या दिशेनं. आता धावबादची संधी असेल. विकेट कीपर वैभव माळीकडनं आता चुकी झाली आणि ह्याच बरोबर 79 धावा या स्कोर कार्डवरती लागल्यात आणि 80 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता साई विवान संघाला.
चांगला डाव पाहायला मिळाला आहे बॅटिंग कार्ड रिग्नेश इलेव्हनचं. प्रतीक नाईक 15 चेंडू 32 नॉट आउट. योगेश बालेकर 14 चेंडू 31. बाद होण्यापूर्वी त्यानं धावा बनवल्या. अक्षय पाटील मोन्या पुन्हा त्याचा फ्लॉप शो आपल्याला बघायला मिळाला, फक्त एकच धाव. आणि हे पहा बॉलिंग कार्ड मध्ये वैभव माळी 1 षटक 15 धावा. विश्वनाथ जाधव 2 ओव्हर 22 धावा. किरण पाटील 2 ओव्हर 29 धावा, 1 विकेट त्याला मिळाली. आणि शेवटला सौरभ भोईर त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला चांगले रन्स येताना दिसले. आणि हे पहा 80 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल 6 षटकांमध्ये 36 बॉल्स मध्ये. शेवटच्या बॉलवर 2 रन्स आले, थोडस करेक्शन. ये 1,000 रुपये का इनाम झेल घेतलेल्या प्रेक्षकाला 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे नुकतंच या भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. आणि भरपूर आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला आज या स्पर्धेमध्ये. यहाँ पर साईं विवान के सामने जो लक्ष्य है वो है 80 रनों का. ग्रैंड एंट्री होती भी रिग्नेश प्लेटफॉर्म टीम रिग्नेश 11 की. रिग्नेश पाटिल के करीबी दोस्त सुमित पाटिल भी हमारे बीच में है. ये देखिए इलेक्ट्रिक जारों के बीच से निकलती हुई टीम रिग्नेश 11. बैक टू बैक उनके पीछे साईं विमान के दोनों ओपनर्स बैट्समैन. हालांकि क्रिकेट है, मेरे साथ समीर ठाकरे जुड़ चुके हैं. क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता है पिछले मैचेस को देखकर. ये देखिए अल्ट्रा स्लो मोशन में दिखाया जा रहा है किस तरह से शान बेनियाजी से इन जलते हुए जारों से गुजरती हुई टीम. म्हणजेच एक रॉयल एंट्री या सर्व खेळाडूंची आपल्याला बघायला मिळते. दोस्तों कल हो, उद्याचा लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू त्या अगोदर 80 धावांचं टार्गेट येथे पार करावं लागेल साई विवानला. मेरे बहुत ही करीब दोस्त निम्बोली से गोटिया गुलवी भी इस मैच का मज़ा ले रहे हैं. उन्होंने बीपीएल की काफ़ी सराहना की है. और ये देखिए दोनों ओपनर्स आतिश पाटिल, क्या सीन है कह सकते हम. खेल की शुरुआत होने जा रही है. कल के मैचेस की रूपरेखा में आपको देता चलूं. कल ग्रुप सी के मैचेस होने हैं. पहला मुकाबला आप देखेंगे आसरा एंटरप्राइजेस 2-2 हाथ लेंगी आरके फ्रीट और एमजे स्पोर्ट्स से. कल मित स्पोर्ट और बालाजी एकर्स के बीच ज़बरदस्त मैच. कल
आसरा इंटरप्राइजेस और आरसीसी राहुल का मुकाबला रहेगा। आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट टकराएंगी चौथे मैच में बालाजी एकर्स से। कल पांचवा मैच मीत स्पोर्ट और आरसीसी राहुल के बीच में। कल छठा मैच आसरा इंटरप्राइजेस और बालाजी एकर्स के बीच में। और कल आखिरी मैच आरके फ्रीट एमजे स्पोर्ट और आरसीसी राहुल के बीच में। देखिए आखिरी कोशिश यहाँ पे कर रही है साई विवान। दोनों दिग्गज ओपनरों को भेजा है। ऑल इंडिया आइकॉन ब्लैक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ यादव और उनके साथ हैं स्टाइलिश बैट्समैन आतिश पाटिल। गेंदबाजी की कमान अक्षय पाटिल ऑल इंडिया आइकॉन के हाथ में दी गई। सर्दी अब थोड़ी सी बढ़ चुकी है। अक्षय पाटिल कुछ कहा है वहां यश ने। सामना करेंगे विश्वनाथ यादव। विश्वनाथ यादव को भी अब अपना खेल दिखाना होगा। अक्षय पहली गेंद बहुत खूबसूरत स्क्वायर ड्राइव। गैप में गेंद ट्रेवल हो रही है। दूर से खिलाड़ी पीछा करें नहीं रोक पाएंगे। दिलकश बाउंड्री। क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी बॅटर विश्वनाथच्या बॅटमधून बघायला मिळाला. Have a look at that. So elegant, so beauty, just looking like a wow. ग्रेट शॉट. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात साई विवान संघाला मिळाली आहे. चौके से विश्वनाथ यादव ने खाता खोला है और लग रहा है कि वो भी लड़ने के मूड में आए। फिर अच्छा ड्राइव सीधा कवच में, लेकिन स्ट्रोक के साथ ही बल्लेबाज एक रन लेते हुए 5 पे पहुंचा स्कोर साई विवान का। चांगला फटका होता. बॉलच्या मेरिटवर खेळताना दिसतोय. विश्वनाथच्या क्रमामध्ये बराचसा बदल बघायला मिळाला. ॲज अ ओपनर आता आलेला आहे. जबाबदारी घेऊन खेळतोय आणि धावसंख्या 5 या आकड्यावर. आतिश पाटिल बहुत ही क्लासिकल स्ट्रोक प्लेयर हैं। उनके लिए अब एक खिलाड़ी को लगभग वाइडिश लॉन्ग ऑन पोजीशन में भेजा गया है। लक्ष्य है साई विवान के सामने 80 रनों का। पृथ्वीराज पिंगल, विनोद पाटिल और बंटी शिल्के फैम टीम इस मरतबा बैकफुट पे गए, पुल किया है, कंट्रोल पुल शॉट है, काऊ कॉर्नर में खिलाड़ी है, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 6 रन बिना कोई विकेट के। चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे कारण मोठं टार्गेट चेस करायचं आहे. 80 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. आतिशच्या बॅटमधून एक धाव. अक्षय पाटिल इस मरतबा स्विंग कर दिया है, भिंगड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। गजब का भिंगड़ी शॉट। काय टायमिंग होते या फटक्यामध्ये. विश्वनाथ जाधव स्विंग करण्यात आला आणि बॅटचा अगदी आपण फ्लो पाहिला. ताकदीनं हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. षटकार. 12 पे पहुंचा है स्कोर। अक्षय पाटिल भी ऑफ कलर लगे हैं पूरे इस स्पर्धा में। तेज गेंद, फ्लैशी कवर ड्राइव खेलना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद थर्डमैन बाउंड्री की तरफ गई है, 1 रन। मोठ्या फटक्यानंतर स्ट्राइक रोटेट ही केली जाते. म्हणजे एक चांगला गेम प्लॅन पाहायला मिळाला. स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न पॉवर प्लेला मॅक्सिमाइज करावा लागेल ज्यावेळेला तुम्ही मोठं टार्गेट चेस करत असता. आणि सध्या धावसंख्या 13 या आकड्यावर. चांगली सुरुवात झाली आहे बाबे सर सध्या डावाला. बिल्कुल, पावर प्ले में 25 के ऊपर तो देखना ही होगा। पावर प्ले को तोड़ना होगा। जो बंदिश है, आतिश को लंबा हिट लेना चाहते थे, बल्ले का मुंह जल्दी बंद हो गया। गेंद से लिमिट ऑन पे, कोई रन नहीं। 1 ओवर की समाप्ति, रन बने 13 साई विवान के। सुरुवात चांगली राहिली परंतु हा चेंडू तेवढाच खराब होता. त्याच्यावरती धावा येणं गरजेचे होत्या साई विवान संघासाठी. परंतु आतिश ही फटका खेळू शकला नाही आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा लागल्यात. उर्वरित 5 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 67 धावा अजूनही कराव्या लागतील हा सामना जिंकण्याकरिता. पहिल्या डावामध्ये जशी पार्टनरशिप तुम्हाला योगेश भालेकर आणि प्रतीक नाईक या 2 सलामीवीरांमध्ये बघायला मिळाली
त्याच प्रकारे आता ह्याही डावामध्ये या दोन सलामीवीरांना पार्टनरशिप करावी लागेल आणि त्याची सुरुवात आता पहिल्या ओव्हरमध्ये करण्यात आली आहे 13 धावांनी. आसरा एंटरप्राइजेस और आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट्स को ठीक 12 बजे रिपोर्ट करना है. हमारी टेलीकास्ट टीम, अंपायर्स, कमेंटेटर्स और हमारे तमाम वॉलेंटियर्स, वेलकम बैक. गेंदबाजी में योगेश भालेकर. येस, योगेश बालेकरनं आज जबरदस्त प्रदर्शन केलं विथ द बॉल विथ द बॅट. परफेक्ट अष्टपैलू कामगिरी रिग्नेश 11 टीमसाठी योगेश भालेकरची आपल्याला बघायला मिळाली आणि आता फार एंडकडनं सज्ज होतोय. हमारे बीच तपस्या स्पोर्ट्स के ओनर तुषार पाटिल साहब का आगमन हुआ है. हम आपका बीपीएल में हार्दिक स्वागत करते हैं. वेलकम. भालेकर राईट आर्म राऊंड द विकेट. विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. 300च्या स्ट्राईक रेटनं 4 चेंडूंमध्ये 12 धावा वैयक्तिक त्यानं बनवल्यात. एक मेडन षटकी आपण भालेकरच्या माध्यमातून पाहिलं. ओहो, कटर होता, थोडीशी जागा बनवून रूम क्रिएट करून खेळण्याचा प्रयत्न होता विश्वनाथचा. डॉट बॉलनं सुरुवात केली योगेश भालेकरनं आपल्या षटकाला. बेहतरीन गेंद, गुड लेन पे पड़ी, कांटा बदला, कौन बदला, कट करना चाहते थे, जगह बनाकर विश्वनाथ जाधव. याच चेंडूंनी खरं तर सतवलंय उजव्या हाताच्या फलंदाजांना योगेश भालेकरच्या आणि त्याच चेंडूने त्याने सुरुवात केली. परंतु विश्वनाथ जाधव मागच्या मॅचमध्ये आदित्य वाकडेच्या अगेन्स्ट 3 रिव्हर्सचे षटकार मारले होते. हेही विसरून चालणार नाही. परंतु आता इथून गेम प्लॅन काय असेल भालेकरच्या विरोधात. राऊंड द विकेट. शफल झाला, ऑन साईडला हुक करायचं होतं. विकेट कीपरकडनं आता चुकी झाली आणि एक धाव पळून पूर्ण केली जाते. पंचांचा 22चा इशारा. हाफ ट्रैकर गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए विश्वनाथ जाधव. थोड़ा ज़्यादा दूर चले गए थे. ये देखिए विकेटों के ऊपर से गेंद गई थी, क्योंकि ड्यू फैक्टर है समीर ठाकरे, और आपने देखा कि अब गेंदों में उछाल थोड़ा सा कम है. हो, थोडेसे बॉल खाली राहताना आपण बघतोय सध्या तरी दबबिंदू आणि त्याचा परिणाम होतोय. चेंडू उळा ज्या वेळेला होतो त्यावेळेला ग्रीप करणं देखील थोडंसं कठीण असतं आणि तेवढंच विकेट ओसर असते, तेथून बाउन्स प्राप्त होणं देखील तेवढंसं कठीण असतं आणि ते चित्र आपण सध्या मैदानात पाहतोय. आतिश पाटील समोर लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर जज करतोय आणि चांगला झेलही त्यानं पकडलाय. फलंदाज त्या ठिकाणी होणार बाद. पहिला धक्का. आतिश पाटिल बैक टू डग आउट. अक्षय ठेठे थे वहाँ पर, बढ़िया जज किया था, क्योंकि बाउंड्री लाइंस पे कैचेस लेना अंडर लाइट बहुत मुश्किल रहता है. जब गेंद आसमान से होती हुई नीचे आती है. बढ़िया कैच पकड़ते हुए वहाँ पर पहला झटका लगा है आतिश पाटिल के रूप में साई विवान को. हा मोठा धक्का असेल. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. अशा प्रकारे अंडर फ्लड लाईट खेळत असताना ज्या वेळेला भरपूर उंचावरून चेंडू येतो तो जज करणं थोडं कठीण असतं. तो परंतु अक्षय थेटे एक मोठं नाव आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हळूहळू तेही बनत चाललेलं आहे. नवीन बॅटर वैभव माळी. वैभव माली इज द न्यू मैन इन. देखिए इस तरह के जो लक्ष्य रहते हैं समीर, वहाँ पर आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते, दम नहीं ले सकते. ये हो सकता है कि गेंदबाज का दम निकाल दे. हो, तो दम आता काढावा लागेल योगेश भालेकरच्या विरोधात. वैभव माळीला चांगला खेळ साकारावा लागेल. विश्वनाथ जाधवला एक पार्टनर हवाय, तो एका बाजूने चांगला खेळतो, एक पार्टनर तो शोधतोय सध्या. राऊंड द विकेट. वैभव समोर. भालेकरचा बॉल पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु यावेळेला कनेक्शन प्रॉपर आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. मस्तक पे दस्तक, जिद्दी क्रिकेट हो रहा है. आपने आतिश को आउट किया, आप मुझे नहीं आउट कर सकते. रिवेंज, बदला ले लिया है वहाँ पर वैभव माली ने. वैभव मालीनं ज्या वेळेला गोलंदाजी केली त्यावेळेला त्याच्या विरोधात 3 चौकार आले होते आणि येथे बॅटिंगला आल्या पहिल्याच बॉलवर षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. भालेकरचा बॉल कट केलाय. इनफिल्डच्या डोक्यावरून आता कव्हर पॉइंटला वेगानं बॉल सरसावतोय. फिल्डर धावतायत बॉल मागे. बॉल अडवण्यामध्ये जरूर यशस्वी ठरला, परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकला आणि या 2 धावांनी आता स्कोर पुढे गेलाय 22 वर.
चांगल्या टोटलकडे आपण 25 विषयी चर्चा करत होतो. यस, पॉजिटिव क्रिकेट खेला जा रहा है, लेकिन आपको पता है ये मैच अगर ये ले उड़ी ना साई विवान, हम तो डूबे सनम, तुमको लेकर डूबेंगे. हो, जरूर त्याच्यासाठी आता प्रयत्न नक्कीच या ठिकाणी संघर्ष हा करावा लागणार आहे. आणि फायनली हा चेंडू आलाय डॉट. थोडासा शफल झाला होता तेच पाहिलं. बॅटर आणि अधिक बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला भालेकरनं. 2 षटकांचा खेळ संपन्न होते. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या 22-22, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओवर की समाप्ति, रन बने 22. ये आप देख सकते हैं, मुजीब शेख है वहां पर. शहजाद खान है टीम के जो ओनर है, जो क्वालिफाई हुई है ग्रुप ए में नंबर 1 पर. एसके नवाब स्पोर्ट्स. गेंदबाजी में मरता क्या ना करता, अक्षय पाटिल को कंटिन्यू रखा गया है. अक्षय पाटिल का भी जो ऑल इंडिया है कौन थे जो परफॉर्मेंस रहा है वो उतना बड़ा नहीं रहा है. भिवंडी में आकर कई ओपन क्रिकेटर्स ये कह रहे हैं कि चैलेंज यहाँ पे बहुत बड़ा है, और फिर बीपीएल हो तो चैलेंज दुगना हो जाता है. अक्षय पाटिल विश्वनाथ जाधव को देखा, भाला छोड़ दिया. ही लाईन इफेक्टिव्ह राहिलेली आहे. वाईड ऑफ ऑप्सम फुल लेंथ ज्या वेळेला आलेत आणि राऊंड द विकेटनं अक्रॉस निघणारे कोण तयार करणारे चेंडू ज्या वेळेला आलेत त्या वेळेला समस्या निर्माण झाली आहे फलंदाजांसमोर. अक्षय पाटिल अब की बार दूर कर बैठे हैं वाइट. शायद अक्षय पाटिल भी भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे गेले 23 वर. या अगोदरचा डॉट बॉल झाला, परंतु त्यानंतर एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी खर्च केली आहे. इस मरतबा स्विंग करना चाहते थे, फॉलो किया था, बीट किया. बढ़िया गेंद दोनों टांगों के बीच से चली गई. आपकी बार ऑन ड्राइव किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है. क्या कमाल की फील्डिंग है, क्या कमाल की फील्डिंग है. 3 रन बचाए, छपड़ा मारा था गेंद पे, मानो शेर शिकार पे पंजा मारता हो. जबरदस्त क्षेत्ररक्षण अक्षरशः झपाटलाय त्या ठिकाणी. मोनिश पाटील लेफ्टी आहे आणि लेफ्ट हँड काय फिल्डिंग केले. वाह, ये सर. पूरे ग्राउंड में नजर आते हैं मोनिश पाटिल, मैन फ्रॉम टेंबोली. हो, आणि स्पेशली फिल्डिंग साठी अनेक साऱ्या मॅचेस मध्ये त्यांना आपण बघितलं सुरुवातीला. इस ओवर में रन नहीं दे रहे हैं अक्षय पाटिल, और देखना है कि वैभव माली क्या उनके सामने अटैक करते हैं. इस मरतबा रिवर्स खेलने की कोशिश, बीट करती हुई गेंद विकेट कीपर के पास. रॉन्ग वन थी अक्षय पाटिल की. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता वैभव माळीचा. सध्या 8 वर बॅटिंग करतो. एक षटकारानंतर थोडासा वैभवला थांबवलंय त्या ठिकाणी गोलंदाजांनी. 24 धावा स्कोर कार्डवर. अक्षय पाटिल वैभव को डाउन द ग्राउंड, मिड ऑन पे सीधा कैच, एक और विकेट. ओवर द मिड ऑन मारना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को हाफ वाली पे लेकर आउट हो गए वैभव माली. मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिडॉनला बीट करू शकला नाहीये त्या ठिकाणी. आणि चांगला झेल गीतेश माळीनं त्या ठिकाणी पकडलाय आणि वैभव माळीची शिकार केली अक्षय पाटीलनं. लागणारा हा दुसरा धक्का साई विवान संघाला. सर्व काही खरं तर सुरळीत चालू होतं, परंतु आता ह्या षटकामध्ये अक्षय पाटीलनं 3 चेंडू डॉट फेकले विश्वनाथ जाधवच्या विरोधात, आणि त्याच्यानंतर जो दबाव वाढला तो वैभव माळीवर आपल्याला स्पष्टपणे दिसला आणि त्याची विकेट नक्कीच त्या ठिकाणी प्राप्त केली. नए बैटर बिंदास लसने आए. बिंदास लसने की भी पूरे उनके क्रिकेट करियर में एक खासियत रही है, या तो जब मारते हैं तो गुच्छों में मारते हैं.
4 मैचेस केवल 7 रन. सध्या त्याच्या बॅटिंगकडे आपण लक्ष घातलं तर पूर्णपणे फ्लॉप शो त्याचा राहिलाय. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये चौथा सामना आहे. लसने ऑन स्ट्राइक. फुल टॉस गेंद तान दिया आसमान में और गेंद को फेंक दिया है आउट ऑफ पार्क. दूर गगन की छाव में 6 रन. लसनेचा पहिला वार बिंदास फटका आपल्याला बघायला मिळाला. फुल टॉस होता, त्याच्यावरती आक्रमण केले आणि मिड विकेटच्या पलीकडे चेंडूला पाठवले 6 धावांकरिता षटकार. याच फटक्यांची गरज आहे. चेक. धन्यवाद. इथे आपण एक सत्कार सन्मान करणार आहोत. आपल्या सोबत सन्माननीय तुषार पाटील, तपस्या स्पोर्ट्स सोनालीचे ओनर आहेत. BC4 मध्ये सुद्धा त्यांची टीम खेळते. त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण करणार आहोत. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली. नईम शेख यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. मायेची शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन हा आदर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत. मिस्टर तुषार पाटील, धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30 धावा आपल्याला बघायला मिळतात. 30 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि 50 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 80 धावांचं भलं मोठं आव्हान सेट करण्यात आलं आणि त्याच्या प्रत्युत्तरामध्ये सुरुवात चांगली राहिली पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर तो मोमेंटम पुढे नेता आला नाही. सातत्य टिकवता आलं नव्हतं आणि त्याच्याचमुळे आता थोडंसं आता आस्किंग रन रेटमध्ये वाढ झाली आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ हो, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय योगेश भालेकरचा. ओ पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न केलाय. यावेळेला सक्सेसफुल फटका. स्विच हिट अँड स्वीट हिट. विशूच्या बॅट मधून सिक्सर. क्या कमाल का शॉट खेला है वहाँ पर विश्वनाथ जाधव ने. ये देखिए कमाल का स्ट्रोक, रिवर्स शॉट, 6 रन. ऐसा लग रहा है कि विश्वनाथ जाधव भी सारा 3 हार का बदला कहीं रिग्नेश 11 से ना ले. और फिर से कहूंगा, हम तो डूबे हैं सनम, तुमको भी लेके डूबेंगे. Oh, once more. Another switch hit. One more big hit. आणि एक मोठा फटका. लागोपाठचा दुसरा षटकार. जेट विमान की तरह ये गेंद गई है. वो भी भालेकर की खबर ले रहे हैं. मी या अगोदर उल्लेख केला ना की एकाच ओव्हरमध्ये 3 स्विच हिट चे षटकार एकाच ओव्हरमध्ये 3 मारले होते आदित्य वाकडेच्या विरोधात. आणि आता भालेकरचा कोण जो आहे तो त्याच दिशेनं निघालेला आहे आणि त्याच पुढे आपण पाहिलं तर सातत्याने त्याचा स्टान्स बदलताना आपण बघतोय. विशूला लागोपाठ 2 रिव्हर्सचे षटकार. पुन्हा रिव्हर्स झाल्या, परंतु आता गोलंदाजाची चतुराई पाहायला मिळाली, परंतु आता 1 धाव येथे मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 43 धीरे धीरे कठिनाइयां बढ़ रही है. कहते हैं ना, कतरा कतरा दरिया. 14 बॉल आणि 37 धावांची आता इथून गरज आहे सामना जिंकण्याकरिता. मॅच मध्ये पलटवार जरूर केलेला आहे. बिंदासचा तो 1 षटकार आणि त्याच्यानंतर विश्वनाथच्या बॅटमधून आलेले ते 2 षटकार साई विवानसाठी आता मॅच मध्ये पलटवार करतायत. आप ट्रॅकर होता हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल थोडासा कमी गतीने आला. फटका लवकर खेळला, अर्ली खेळला आणि त्याच्याचमुळे येतो हा डॉट बॉल. बिल्कुल रुक के गेंद आई थी और हुक शॉट खेलना चाहते थे बिंदास लसने. अभी भी मैच में बहुत कुछ बाकी है. परंतु हा महत्वाचा बॉल असेल, कारण 13 बॉल आणि 37 धावा बनवायच्यात. त्याच्यामुळे इथे जर एखादा मोठा फटका आला तर उर्वरित 2 ओव्हर्समध्ये थोडाफार होप्स अजून वाढतील त्या टीम साई विवानचा. तो प्रयत्न करावा लागेल बिंदास लसनेला.
ओ रिव्हर्स स्वीप केलाय. यावेळेला पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉलला पाठवलंय. क्षेत्ररक्षक तेथे उपस्थित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पहा ओव्हर थ्रो झाला. 2 धावा तिथे मिळाल्या आणि याचबरोबर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45ला 2. येणारे 12 बॉल आता इथून शिल्लक असतील आणि 35 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता. देखिए मैच स्टिल ऑन. एक बात है कि अगर साई विवान ने रिग्नेश 11 को ये मैच जीता है ना, उनको तो पता है हम बाहर गए, वैसे वो नहीं सोएंगे, लेकिन ना सोने देंगे रिग्नेश वालों को. कल ग्रुप ए में कुछ ऐसी कहानी हमने फ्रेंड सर्कल की देखी थी. 2 ओवर में 35 चाहिए. विश्वनाथ जाधव जब तक हैं तब तक कुछ कहा नहीं जा सकता है. 13 गेंदों में 26 बनाए और वो अपना वही स्वाभाविक खेल खेल रहे हैं जिसके लिए वो जाने जाते हैं. गेंदबाजी में अक्षय ठेटे आए हैं. वॉरियर ऑफ नानकर अक्षय थेटे गोलंदाजी करण्यासाठी आता 12 बॉल आणि 35 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. अक्षय ठेटे सामना करेंगे विश्वनाथ जाधव. 12 गेंदे 35 रन साई विवान को चाहिए. दीवार खड़ी कर दी है विश्वनाथ जाधव ने रिग्नेश 11 और जीत के बीच. अक्षय ठेटे फील्डिंग में थोड़ी तब्दीली कर रहे हैं. सामना करेंगे विश्वनाथ जाधव. बीपीएल ग्रुप बी का ये आखिरी मुकाबला और 2 टीमें 6-6 पॉइंट हासिल कर चुकी है. शुभम स्ट्राइकर और एबी स्पोर्ट. ठेटे पहली गेंद स्विंग करना चाहते थे ऑन साइड पे, प्लेन मिस. डॉट बॉलनं सुरुवात केली. आता 11 बॉल आणि 35 ची गरज असेल. विश्वनाथच्या समोर चांगल्या लेंथवर आणि चांगल्या लाईनवर हा बॉल होता अक्षय थेटेचा. निर्णायक षटक तोच आता तो असंच म्हणावं लागेल, कारण शेवटच्या षटकाहून जास्त इम्पॉर्टंट आता सेकंड लास्ट ओव्हर आहे. ठेटे पिकअप शॉट. ठेटे को भेज दिया है 6 रनों के लिए बाउंड्री के बाहर. ठेटे के सामने गजब का स्ट्रोक और कह सकते हैं ठेटेला थेट पाठवले. षटकार. क्या बात आहे. थेटेच्या विरोधात थेट चेंडूला स्क्वेअर लेगच्या पलीकडे पाठवले आणि कमालीचा फटका होता. फ्लिक शॉट. षटकारांना आता धावसंख्या वेगानं पुढे गेली आहे. धावफलकावरती 51 धावा. 10-29 का इक्वेशन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. विश्वनाथ जाधव तो मानो रिग्नेश 11 के पीछे पड़ गए. हम नहीं तो तुम नहीं. जिद्दी क्रिकेट. दबाओ दबाओ. बत्तीस पे बल्लेबाजी कर रहे हैं विश्वनाथ जाधव. फिर से स्लॉक करने की कोशिश. अब की बार बहुत दूर से खींचना चाहता. गेंद की लंबाई को थोड़ा पीछे रखा था अक्षय ठेटे ने. थोडासा आता लेंथ मध्ये बदल करण्यात आला. या अगोदरचा बॉल विकेटवर जाण्याचा प्रयत्न केला, तिथे एक मोठा फटका आला. इथे लाईन मध्ये बदल केला आणि लेंथ थोडीशी मागे खेचली. हा चेंडू मात्र डॉट आला. देखिए गेंद में उछाल भी कम था. बल्ले के अंदर लगने के बाद शरीर पे लगी थी. अक्षय ठेटे फिर लंबा हिट लेने की कोशिश. अब की बार जमीन के सारे आउटफील्ड में 1 रन. अब गेंदें कम होती जा रही है और पिच में उछाल भी कम हुआ है.
चांगला आता रणनीतीने गोलंदाजी करत असताना योगेश बालेकर त्याच्यासोबत चर्चा करतोय आणि नेमकं आता कोणत्या लेंथवर गोलंदाजी व्हायला हवी. जरूर ते मागचे दोन्ही बॉल आपल्याला बघायला मिळाले. उर्वरित 8 बॉलचा खेळ शिल्लक. 28 धावांची अजूनही गरज आहे. बिंदास लसनेला आता इथून एखादा मोठा फटका खेळणं गरजेचं आहे या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर. 8 गेंदे 28 रन. बिंदास लसने सामना करें अक्षय ठेठे का. स्विंग एंड मिस. फिर गेंद नीचे रही. अब उछाल थोड़ा कम हो गया है. हो, याचं कारण बॉल थोडासा ओळा होतोय आणि विकेट ही थोडीशी आता दमट पाहायला मिळाली. त्याच्याचमुळे चेंडू तेवढा उसळी घेताना दिसत नाहीये विकेटवरून आणि त्याचा फायदा गोलंदाजाने राहिलाय. आई चेंडू आपण पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा आणि खाली राहणारा बघायला मिळाला. कटर कटर गति परिवर्तन फंसा दिया वहां पे बिंदास को. अब 6 गेंदे 28 रन. साई विमान के पास एक ही चारा रह गया है. जैसा कि कहा जाता है अमिताभ बच्चन का आखिरी रास्ता, मांगीलाल पालीवाल का रोकड़ा रास्ता और साई विमान के पास एक ही रास्ता, हिट आउट और गेट आउट. 6 बॉल आणि 28 ची गरज आहे अशीच स्थिती ह्याच क्रीडांगणावरती ज्या वेळेला वैभव माली जो सध्या संघामध्ये खेळतोय आयुब शेखच्या विरोधात तो कारनामा त्यानं केला होता. अंडर 24 धमाका. ये कल के मैचेस की रूपरेखा. कल ग्रुप सी के मैचेस आसरा इंटरप्राइजेस और आरके फ्री मिथ स्पोर्ट और बालाजी एकर्स. आसरा इंटरप्राइजेस और आरसीसी राहुल. आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट एंड बालाजी एकर्स. मिथ स्पोर्ट और आरसीसी राहुल. आसरा इंटरप्राइजेस और बालाजी एकर्स. और आखिर में आरके फ्रीट एंड एमजे स्पोर्ट एंड आरसीसी राहुल. शेवटचे 6 बॉल आणि आता इथून सामना जिंकण्याकरिता 28 ची गरज आहे. विश्वनाथ जाधव स्ट्रायकिंग एंडला आणि आता गोलंदाजी करण्यासाठी अक्षय कोळी येतोय. अक्षय थेटेनं जबरदस्त गोलंदाजी केली. एक षटकार त्याच्या विरोधात आला परंतु फक्त आणि फक्त 7 धावा त्यानं खर्च केल्या आपल्या ओव्हरमध्ये आणि शेवटचे 2 बॉल बिंदास लसने समोर कम्मालीचे आपल्याला बघायला मिळाले. त्या 2 बॉलवर एखादा मोठा फटका येणं गरजेचा होता साई विमानच्या दृष्टिकोनातून. परंतु आता 6 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला बॅटर विश्वनाथ जाधव, अक्षय कोळी. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. विकेट कीपर कडून थोडीशी चुकी नक्की बघायला मिळाली परंतु मागे बॅकअप येतोय आणि फलंदाजाने आता DRS घेतलाय. या ठिकाणी जरूर चेक केलं जाईल. व्हाईट बॉल साठी मला वाटतं अक्षय कोळीचा वेग चांगला पाहायला मिळाला. देखिए लगातार हम देख रहे हैं कि विकेट में उछाल बहुत कम हो गया है. गेंदें बैठ रही है टिप्पा खाने के बाद. टीव्ही अंपायरचा निर्णय येतोय. फेअर डिलिव्हरी म्हणजेच डॉट बॉलनं आता सुरुवात केली अक्षय कोळीनं. आता 5 चेंडू आणि 28 ची गरज आहे. 5ही चेंडूंना बाउंड्री लाईनच्या पलीकडे आता मारावं लागेल. साई विवानचा बॅटर विश्वनाथ जाधवला मोठं टार्गेट सेट केलं. खरं तर 80 धावांचं टार्गेट सेट केलं आणि त्याच्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये जो खेळ हवा होता तो खेळ विश्वनाथ वगळता एकाही बॅटरला करता आला नाहीये. स्विच हिट केलाय आणि हा टायमिंग लाजवाब या फटक्यामध्ये विश्वनाथच्या बॅटमधून येतोय हा षटकार. छह रन. इसे कहते हैं जान हथेली पे लेके बल्लेबाजी करना. अभी भी उम्मीदें बरकरार है. हो नक्कीच, कारण क्रिकेटचा असा खेळ आहे की ज्या खेळामध्ये शेवटचा बॉल होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे कोणीच सांगू शकलेला नाहीये. रिवर्सचा 3रा षटकार आहे या डावामध्ये
विश्वनाथ जाधवचा. ओ पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल डॉट बॉल येतोय. चांगला वेग अक्षय कोळीचा आणि फलंदाजांनी पुन्हा रेफर केलं मला वाटतं अब त्या देखना ठिकाणी. ये समीर के क्या विश्वनाथ जाधव मैच तो नहीं जिताएंगे, लेकिन अर्धशतक लगाएंगे या नहीं. 39 पे खेल रहे हैं. इससे पहले प्रथमेश राठौड़ और आराफ शेख ने अर्धशतक लगाए. इट्स अ फेअर बॉल. म्हणजे आतापर्यंत जे 2 अर्धशतक आलेले आहेत, ती दोन्हीही ऑल इंडिया आयकॉनच्या माध्यमातून आलेले आहेत आणि विश्वनाथ जाधव देखील त्याच रस्त्यावर आहे. रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा केला त्या ठिकाणी. फुल टॉस होता आणि इथे देखील हा चेंडू आणखी एक डॉट आणि याच बरोबर आता येणारे शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 39 वर बॅटिंग करतोय. देखिए अभी भी 2 गेंदें और क्या विश्वनाथ जाधव अर्धशतक लगाते हैं नहीं. तो प्रयत्न करणार जरूर आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. आणखी एक डॉट बॉल. कहानी खत्म. रिग्नेश 11 ने चैन का सांस लिया होगा. स्थिति एक लम्हे ऐसी लग रही थी कि हम तो डूबे हैं सनम, तुमको भी लेकर डूबेंगे. शेवटचा एक चेंडू शिल्लक. अक्षय कोळीनं एक षटकार त्याच्या विरोधात आल्यानंतर कमालीची लेंथ लाईन हाताळली आहे. ओ यावेळेला नो लुक आहे का ते आता रिप्ले मध्ये तुम्हाला दिसेल, परंतु जसा फटका खेळला बॅटरची रिॲक्शन वेगळी होती आणि चांगला झेल शेवटच्या बॉलवर मोनिसचा बघायला मिळाला आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलाय रिग्नेश 11 राहणार टीमनं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अँड हार्ड लक. साई विवान. नो लुक स्ट्रोक होता. बॉलकडे बघितलं देखील नव्हता फटका खेळत असताना आणि अक्षय कोळीला ही सफलता मिळाली आहे एफ आर प्ले मध्ये. वाव. नो लुक फ्लिक. पण चांगला झेल मोनिसचा शेवटच्या बॉलवर तिथे विकेट मिळाली. अक्षय कोळी आणि याचबरोबर रिग्नेश पाटील फॅम टीम रिग्नेश 11 राहणालनं इथे विजय संपादन केला आणि आता लगेचच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत जेथे सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. ये आता हुआ मैच समरी. ऑडियंस को रोकना है. अभी आज का दिन खत्म नहीं हुआ है. चेक. मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोes to योगेश भालेकर. I request Mr. Nurulan Sheikh, Mr. Shehzad Khan, मुन्ना भाई, आतिक भाई, आ जाइए हमारे साथ जुड़ जाइए. आइए योगेश भालेकर. योगेश भालेकर इज द मॅन ऑफ द मॅच. योगेश तुला लवकर आमच्या सोबत जॉईन व्हायचंय. यस योगेश भालेकर. योगेश भालेकर इज द मॅन ऑफ द मॅच. आइए योगेश भालेकर.
आइए सबसे पहले अतीक भाई के हाथों से हमें ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं, बाकर सैयद स्पॉन्सर। मुन्ना भाई के हाथों से हम रिस्ट वॉच दे रहे हैं जो हमें विकास बाफना भाभी नगर सेवक ने स्पॉन्सर किए। मेडल आपको एसके नवाब स्पोर्ट्स के ओनर शहजाद खान पिनाते हुए। नूरुलैन शेख साहब के हाथों से 2000 रुपये और चेक जो हैट्रिक आमदार महेश चोगले और बीजेपी प्रेसिडेंट रवि सावंत की देन। आखिर में सभी मेहमानों के हाथों से ये ट्रॉफी जो हमें गुलजार अहमद सिद्दीकी साहब ने स्पॉन्सर किए। शहजाद आपको भी आगे आना है। कॉन्ग्रेचुलेशन योगेश भालेकर।